नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण शिवरायांच्या निष्ठावंत मुस्लिम मावळ्यांविषयी माहिती घेणार आहोत। शिवरायांच्या पदरी अनेक मुस्लिम सरदार, वतनदार, चाकर, सैनिकी होते। स्वराज्य उभारणीसाठी असंख्य मुस्लिम सैनिकांनी शिवरायांना प्रामाणिकपणे मदत केली। चला तर पाहूयात शिवरायांच्या स्वराज्यातील मुस्लिम सरदार। पहिल्या नंबरवर आहेत सिद्दी अंबर वहाब। हे हवालदार असून 1647 साली कोंढाणा किल्ला जिंकण्यास सिद्दी अंबरने राजास मदत केली। दुसऱ्या नंबरवर आहेत नूर खान बेग। हे शिवरायांच्या सैन्याचे पहिले सरनौबत होते। त्यांनी स्वराज्य उभारणीसाठी शत्रूबरोबर प्राणपणाने लढा दिला। तिसऱ्या नंबरवर आहेत सिद्दी इब्राहिम। हे शिवरायांचे अंगरक्षक होते। अंगरक्षक हे सर्वात महत्त्वाचे पद आहे। अशी महत्त्वाची जबाबदारी ज्या अंगरक्षकांकडे होती त्यामध्ये सिद्दी इब्राहिम एक होते। अफजल खान भेटीच्या प्रसंगी सिद्दी इब्राहिम यांनी राजांचे अंगरक्षण केले, तर कृष्णाजी कुलकर्णीने शिवरायांच्या कपाळावर तलवारीचा वार केला। 1675च्या एप्रिलात सिद्दी इब्राहिम यांनी सुरुंग लावून फोंड्याचा किल्ला जिंकला। तेव्हा राजांनी सिद्दी इब्राहिमचा सत्कार केला व त्यांची फोंड्याच्या किल्लेदारपदी नेमणूक केली। चौथ्या नंबरवर आहेत सिद्दी हिलाल। हे शिवरायांच्या घोडदळात सेनापती होते। शिवाजीराजे पन्हाळा येथे अडकले असताना राजांच्या सुटकेसाठी सिद्दी हिलालने सिद्दी जोहर बरोबर लढा दिला। उमराणीजवळ प्रतापरावांच्या सोबत बेहलोल खानाशी सुद्धा लढा दिला। पाचव्या नंबरवर आहेत सिद्दी वहावा। हे सिद्दी हिलालचे पुत्र असून वडिलांसोबत ते शिवरायांच्या सैन्यात होते। सिद्दी जोहरशी लढताना ते जखमी झाले, त्यांना कैद करण्यात आले। शिवरायांची सुटका व्हावी यासाठी या युवकाने प्राण गमावले, पण सिद्दी जोहरला शरण गेला नाही। पुढील आहेत रुस्तू मेजमान। रुस्तू मेजमान हे शहाजी राजांचे जिवलग मित्र रंदुल्ला खान यांचे पुत्र होते। तसेच ते शिवरायांचे आदिलशाही दरबारातील जिवलग मित्र होते। अफजल खान ठार मारण्याच्या इराद्याने निघालेला आहे ही खात्रीलायक बातमी राजांना प्रथम रुस्तू मेजमानने सांगितली। रुस्तू मेजमानने राजांना हुबळीच्या लढाईत मदत केली। तसेच सिद्दी मसऊदच्या संकटाची बातमी राजांना प्रथम रुस्तू मेजमाननेच सांगितली। रुस्तू मेजमानने राजांना प्रामाणिकपणे मदत केली व स्वराज्य उभारणीस हातभार लावला। पुढील नाव आहे मदारी मेहतर। मदारी मेहतर हे राजांचे विश्वासू मित्र होते। 17 ऑगस्ट 1663 रोजी आग्राच्या सुटकेप्रसंगी मदारीने प्राण धोक्यात घालून राजांना मदत केली। त्यात मदारी पकडले गेले। औरंगजेबाच्या सैनिकांनी मदारीला पाठ फुटेपर्यंत मारले, पण मदारीने राजे कोठे गेले हे सांगितले नाही। अशा निष्ठावान मित्राला राजांनी स्वराज्यातील उच्चपद घेण्याचा आग्रह केला, तेव्हा मदारीने विनम्रपणे नकार दिला आणि सिंहासनावरची चादर बदलण्याचे काम घेतले। पुढील नाव आहे काझी हैदर। हे शिवरायांचे 1670 ते 73 पर्यंत वकील होते। त्यानंतर राजांचे खाजगी सचिव झाले। फारसी पत्रलेखनाची जबाबदारी राजांनी त्यांच्यावर सोपवली। वकील, सचिव, पत्रलेखक इत्यादी महत्त्वपूर्ण जबाबदारी सांभाळणारे काझी हैदर राजांचे किती विश्वासू मित्र असतील याचा वाचकांनीच विचार करावा। पुढील नाव आहे शखा खान। हे शिवरायांचे सरदार होते। मुघलांचे किल्ले ताब्यात घेण्यासाठी शखा खानने प्राणाची बाजी मारली होती। पुढील नाव आहे दौलत खान। हे शिवरायांच्या आरमार दलाचे प्रमुख होते। त्यांनी 1680 साली उंदेरीवर हल्ला केला, पराक्रम गाजविला। 1674 साली सिद्दी संभूलचा पराभव सुद्धा केला। पुढील नाव आहे दर्या सारंग। हे शिवरायांच्या आरमाराचे सुभेदार होते। यांनी खांदेरीवर विजय मिळवला, बसनूर जिंकण्यास सुद्धा मदत केली। पुढील नाव आहे हुसेनखा मिया। हे शिवरायांच्या लष्करातील अधिकारी होते। यांनी मसोद खानाच्या आदोनी प्रांतावर हल्ला केला व 1671 साली बिळगी, जमीखंड आणि धारवाड जिंकले। पुढील नाव आहे इब्राहिम खान। हे आरमारातील एक अधिकारी होते। दर्या सारंग यांच्याबरोबर शत्रूशी त्यांनी लढा दिला। पुढील नाव आहे सिद्दी मिस्त्री। हे देखील शिवरायांच्या आरमारातील अधिकारी होते। पुढील नाव आहे सुलतान खान। हे आरमारात अधिकारी होते, तर 1681 साली सुभेदार झाले। पुढील नाव आहे दाऊद खान। हे देखील आरमारात सुलतान खानानंतर सुभेदार झाले। पोर्तुगीजांकडून दारुगोळा मिळवला। पुढील नाव आहे इब्राहिम खान। हे राजांचे तोफखाना प्रमुख होते। अनेक आयात तोफांचा वापर करून शत्रूला पराभूत करण्यात इब्राहिम खानांचा मोठा वाटा होता। पुढील नाव आहे चित्रकार मीर महम्मद। हे शिवकालीन चित्रकार असून
शिवाजीराजांचे जगातील पहिले आणि प्रत्यक्ष चित्र मीर महम्मद यांनीच रेखाटले. मीर महम्मद यांनी शिवाजीराजांचे चित्र नसते रेखाटले तर आज आपणाला राजांचे खरे चित्र उपलब्ध झाले नसते. पुढील नाव आहे मौनी बाबा आणि बाबा याकूत. पाडगावचे मौनी बाबा आणि केळशीचे बाबा याकूत हे मुस्लिम संत शिवरायांचे हितचिंतक होते. त्यांच्या भेटीसाठी शिवाजीराजे पाडगावला आणि केळशीला अनेक वेळा गेले होते. त्यांनी शिवरायांना मोलाचे मार्गदर्शन केले होते. यावरून शिवरायांचे स्वराज्य आपल्याला लक्षात येते. यामध्ये धर्माचा प्रश्न मुख्य नव्हता. प्रश्न होता राज्याचा. धर्म मुख्य नव्हता, राज्य मुख्य होते. धर्मनिष्ठा मुख्य नव्हती, राज्यनिष्ठा व स्वामीनिष्ठा मुख्य होती. ज्याप्रमाणे शिवरायांच्या पदरी मुस्लिम सरदार व मावळे होते, तसेच मुस्लिम राजवटीत शहेनशहांच्या पदरी अगणित मराठे, हिंदू सरदार व सैन्य होते. प्राचीन व मध्ययुगीन भारतात धर्मामुळे किंवा धर्मासाठी लढाया होत नव्हत्या. राज्य मिळवणे व ते टिकविणे हेच मुख्य कारण होते. अर्थात त्या काळी धर्म बुडवे, धर्मकेष्टे किंवा मुस्लिम दार्जिने असे कुणी म्हणत नव्हते. धर्मनिष्ठेपेक्षा स्वामीनिष्ठेला फारच महत्त्व मान्यता होती. तुम्हाला याबाबतीत काय वाटते ते कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.